मोरया. आले रे आले. बाप्पा बाप्पा. अरे आले रे आले. तोडलं तर सांगा. सावकाशा. हा तोडलं दुसरं मानतो तू घरी. गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. अरे गणपती बाप्पा. मोरया मंगल मूर्ती. मोरया. सावकाश सर इथे. डोक्यात कपडो टाकला असं गेलो का डोक्यात टाकलो कपडो. काय बोलायचा. चला चला आता चला. कपडो घेऊन गेलो पुढे या. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. जय. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. आला रे आला. गणपती बाप्पा. काय करू. पूजेसाठी जास्वंद, दुर्वा, बेल आणि तुळशी काढून ठेवलेले आहेत. चंदनाचा टीका लावण्यासाठी आजोबा दगडाच्या सानेवरती चंदनाच्या लाकडाने गंध उजळतात. बाप्पा विराजमान झाल्यानंतर आम्ही परंपरेनुसार त्यांची पूजा करून घेतली. मान्य करून द्या. सर्व परिवाराला आनंदी आणून द्या. कामांना पूर्ण करून पुढच्या सगळं आनंदी करून टाका आणि अशी तिच्याकडे शेवटची समजता आणि चांगली बुद्धी दिले सर्वांना. खाली पाणी सोडा. पूजा झाल्यानंतर माझी आई, काकी आणि आजी आम्ही सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पाला दाखवायच्या नैवेद्याची तयारी. रुचकर जेवणाची खासियत म्हणजे हे नारळ. आमच्या प्रत्येकाच्या घरात नारळाशिवाय कुठलाही पदार्थ केला जात नाही आणि त्याच्यासाठी आज बरेचसे पदार्थ बनवायचे आहेत म्हणून माझी आजी आणि काकी आणि आई सगळे नारळ खिचतात. अजून कोणी शिस्तच आहे वाटाणे. काळ्या वाटाण्याची आमटी. आजीच्या, मायेची व काकीच्या हातची चवीची ओढ असलेले सगळे नैवेद्याचे पदार्थ बनवून झाल्यावर आम्ही आमच्या बाप्पाच्या समोर ते अर्पण केले. ही अग्नीची वाडी आहे जे आम्ही अग्नीला देतोय. मला दाखवायच्या नैवेद्याची वाडी आहे ज्याच्यामध्ये भेंडीची भाजी, वालीची भाजी, कोबीची भाजी, ही सफेद वाटाण्याची उसळ, डाळ, काळ्या वाटाण्याचा सांबारा, लोणचं, पापड आणि हे 21 मोदक केलेले आहेत जे उकडीचे आहेत. त्यात आम्ही 5 प्रकार केलेले आहेत जे बिर्ड, भंडारा, लाडू आणि करंजी असे आहेत. ही महादेव, गणपती, तुळस, अग्नी, एक कुलक्यांची आणि बाकी सर्व हे सगळे पूर्वजांसाठी ठेवलेले वाडी आहेत. झाल्यावरती आम्ही घरातील सगळी माणसं एकत्र पंक्तीला दुपारचे जेवण झाल्यानंतर वाडीतील मंडळी आमच्या घरी आले आणि त्यांच्या सगळ्यांसमेत आम्ही गणपती बाप्पाची आरती केली. भक्तिभाव व श्रद्धेच्या पूर्ण वातावरणामध्ये मन प्रसन्न होऊन गेलं. तर मंडळी, हा होता आमच्या घरच्या गणेशोत्सवाचा आजचा दिवस, म्हणजेच गणपतीच्या आगमनाचा पहिला दिवस.
आमच्या घरी सालाबादप्रमाणे ह्यावर्षी 11 दिवस गणपती आहे. अजून 11 दिवस दररोज नवी परंपरा, नवी सजावट, नवे नैवेद्याचे पदार्थ आणि भक्तिभावाची नवी झलक तुम्हाला दाखवत राहील. भेटूया उद्या पुन्हा एका खास क्षणासोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.